सोलापुरात एका दिवसात काय काय खाऊ शकता हे सांगणारे एका मिनिटात. सगळ्यात आधी सकाळी सकाळी चहा न घेता बूस्ट प्यायला जायचं, कारण इथे टपरीवर जाऊन बूस्ट प्यायची पद्धत आहे. मला एकदम अशा लहानपणाची आठवणच ताजी झाली रे. नॉस्टॅल्जिक कम्प्लीटली. बूस्ट पिऊन एनर्जी आली की नाश्त्याला जा भाग्यवंती गाडीवर हुग्गी खायला. बाकी ठिकाणी घरात बनत असेल हुग्गी, पण इथे थेट गाडीवर बनते हे बघून दिल खुश हो गया. आणि इथली चव म्हणजे आई शपथ. एका घासात एवढा सगळा प्रवास वसूल झाला वाटतं मला. फार सुरेख. त्यानंतर MIDC एरियामध्ये नरसिंह इडलीला जाऊन इडली नाही तर उडीद वडा आणि चटणी खाल्लीच पाहिजे. परफेक्ट तळलेला वडा, त्यावर शेंगदाण्याची कमाल चटणी, तळलेल्या मिरच्या, कमाल कॉम्बिनेशन. लय भारी रे. त्यानंतर सिद्धेश्वर पूर्ण ब्रह्ममध्ये पुरी भाजी हाणा. पुरी तर साधीच होती, पण त्यासोबत बटाटा भाजी आणि शेंगदाण्याची आमटी हा लई भारी प्रकार आहे. अस्सल सोलापुरी चवीचं काही खायचं असेल तर दिस इज मस्ट. मला कळतं की प्रत्येकाकडची स्टाईल वेगवेगळी आहे. म्हणजे आता बेळगावला जे उसळ जी असते त्याच्यामध्ये बटाट्याची भाजी घालतात. ओके. पण हा जो फ्लेवर आहे ना, हा टिपिकल सोलापुरी फ्लेवर हो. पण फार सुंदर आहे. म्हणजे आणि सोलापुरामध्ये शेंगाच्या पदार्थांचा जास्ती वापर होतो. आणि पण अशा पद्धतीने बनणारा हे कमी होय ना सिद्धेश्वर, बाकी कुठे मिळत नाही. यानंतर सोलापूर स्पेशल शेंगा चटणी आणि कडक भाकरी तर खाल्लीच पाहिजे. त्याचा स्पॉट सांगेपर्यंत फॉलो करून टाका, म्हणजे माझी सोय होईल. तर हायवेवरती हॉटेल सुनीलमध्ये खा कडक भाकरी आणि एक नंबर शेंगा चटणी. सोलापूरला जशी शेंगदाण्याची चटणी मिळते ना, तशी कुठेच मिळणार नाही. बरं, तर एका दिवसात मी एवढंच खाऊ शकलो, पण तुम्ही म्हणाला सुपरजाला का नाही गेलास? तर सोलापूरला काय खायचं पार्ट 2 करायचा का? कमेंट करून मला नक्की सांगा.